सांगलीतील सर्वहित हॉस्पिटलला आज 25 वर्ष पूर्ण 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व वैद्यकीय स्टाफ, मेडिकल युनिट, नर्सिंग स्टाफकडून शुभेच्छा। सांगलीतील सर्वहित हॉस्पिटलला आज 25 वर्ष पूर्ण झाली आहेत। डॉक्टर महेश शहा यांनी 25 वर्षापूर्वी सर्वहित हॉस्पिटलची सुरुवात केली। यामध्ये त्यांनी नेहमीच समाज उपयोगी रुग्णसेवा करीत अनेक रुग्णांना वाचवण्याचे काम केले। सांगली मिरज रोडवर सर्वहित हॉस्पिटल असून सध्या डॉक्टर महेश शहा आणि डॉक्टर नमन शहा हे रुग्णालयाचा कारभार पाहत आहेत। या रुग्णालयात विविध आजारांवर उपचार केले जातात, तर स्ट्रोक आणि न्यूरो क्रिटिकल केअर युनिटही आहे। आज सर्वहित हॉस्पिटलला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सर्व वैद्यकीय स्टाफ, मेडिकल युनिट, नर्सिंग स्टाफ, रुग्णांचे नातेवाईक यांच्या वतीने तसेच महापालिकेचे ब्रँड अँबॅसेडर दीपक चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या। यावेळी प्रशासकीय अधिकारी संचिता खोत, डॉक्टर स्वप्नील पाटील, प्रसाद जोशी आदींसह सर्व कर्मचारी स्टाफ उपस्थित होता। यावेळी डॉक्टर महेश शहा आणि डॉक्टर नमन शहा यांनी लवकरच आपण नव्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होत आहोत, तर सर्वांचे सहकार्य असेच राहू दे अशी अपेक्षा बोलून दाखवली। त्यामुळे आमचं एकट्याचं काय क्रेडिट आहे, सगळ्याचं टीम वर्क आहे आणि ह्या पुढे आमच्याबरोबर जे येणार आहेत त्याला आम्ही बरोबर घेणार आहोत आणि पुढे आपण वाटचाल चालू ठेवूया। आणि तुम्ही जे केलं त्याबद्दल सर्व मी सर, अदिती आणि बाकीचं सगळ्यांचा मी आभार मानतो। जसं हॉस्पिटल मोठं होईल तसं आपण सगळे मोठे, आपण एकत्र सगळे मोठे होऊ तर काम करण्यामध्ये मजा आहे। तर काम म्हणून बघितलं तर त्याच्यात काही मजा राहणार नाही। त्याच्यात जर उत्साह जर आपण ओतला तर ते काम करायची मजाच वेगळी असते आणि त्याच्याबरोबर सगळ्यांचंच कल्याण होईल आणि त्याच्याबरोबर हॉस्पिटल चांगलं जसं वाढत जाईल तसं आपण सगळे वाढत जाऊ। तर सगळ्यांची हीच अपेक्षा आहे माझी सगळ्यांकडे की व्यवस्थित काम करू, डिसिप्लिन वागू, पेशंटसाठी राबू। आपण पेशंट म्हणून कुठल्या हॉस्पिटलला जातो की आपले नातेवाईक कुठे ऍडमिट असतात, जी सर्व्हिस आपण अपेक्षित करत असतो त्या विचारामध्ये ती विचारधारा मनात घेऊन जर काम केलं तर आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही। तर पुढच्या काही दिवसांमध्ये आपण नवीन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट होऊ, बरेच बदल होतील, आपल्यासाठी सगळ्यांसाठी सगळं नवीन आहे। तर कुठं काही कमी पडत असेल तर आपण एकमेकांचं काम समजून कव्हर करायचे, असं नाही की बाबा हे माझं काम आहे तर मी हे दुसरं काम करणार नाही। तर असं ओव्हरलॅपिंग काही काम असेल तर करून आपल्याला पुढे जायचंय। एक 6 महिन्याचा कालावधी आहे, त्याच्यानंतर आपण सगळ्यांना सवय होईल मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करायची आणि एक वेगळं वातावरण चांगलं निर्माण झालेलं आहे, त्याच पद्धतीने आपण पुढे जाऊ। तुम्हाला सांगतात माझ्यासाठी देवदूत आहे, असे बरेचसे अनुभव आहेत आणि सगळ्यात महत्वाचं एक विषय मला सांगणार म्हणजे लोकांच्यातली प्रतिक्रिया। म्हणजे आम्हाला लोक सांगतात, कारण मेडिकल असतो, काही लोकांचे अनुभव सांगतात की सेंट्रलला सरांनी जे धाडस केलं सांगलीत सेंट्रलला, कारण इकडून उतरला की तुम्ही राममंदिरला उतरू शकता, मिरजून आला की इथं जिल्हापासला उतरू शकता। सेंट्रलला एवढी मोठी सेवा आणि एवढं मोठं हे सगळ्या लोकांसाठी सांगलीसाठी घोषणा आहे आणि अशीच प्रगती होत जाते। सर आम्हालाही सरांनी आपल्या सेवेत समवून घेतलं, आम्ही तुमच्याजवळ सावलीप्रमाणे राहू आणि आम्हाला सेवा करायची आम्हालाही सरांच्यावरती सही मिळाली आणि सरांची अशीच भरभराट होत होती। सर्व स्टाफच्या वतीनं मी सरांना शुभेच्छा देतो आणि